सभापती महोदय, 10 रुपयामध्ये ही थाळी मिळते आणि गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना ही परवडणारी 10 रुपयाची थाळी आहे. जर पाहिलं तर त्यांना 40 रुपये हे अनुदान आहे, शहरी भागामध्ये 25 रुपये, ग्रामीण भागामध्ये अनुदान आहे. सभापती महोदय, आमच्याकडे YCM सारखं हॉस्पिटल आहे, जिथे गोरगरीब जातात, तिथे त्यांच्या घरची लोक असतात. 10 रुपयामध्ये थाळी परवडते. परंतु सध्या परिस्थितीमध्ये इथे प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की ते लोक शेगडीवरती, चुलीवरती स्वयंपाक करतात. आणि दुसरा दिलेला आहे याच्यामध्ये की सध्या परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडर उपस्थित मिळत आहेत. हे दोन्ही उत्तरं सभापती महोदय जर विचार केला तर हे दोन्ही उत्तरं मेळ खात नाही आहेत. आणि आज मी माहिती घेतली आहे, ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये 42 ठिकाणी हे केंद्र सुरू आहे असं म्हटलंय. तर पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 5 ठिकाणी हे केंद्र सुरू आहेत. शिवभोजन थाळी ही पिंपरी चिंचवडमध्ये सध्या परिस्थिती मिळत नाही आहे. ह्यामध्ये त्यांनी आता सांगितलं मंत्री महोदयांनी की आपण अनुदान देत आहोत, दिलं आहे, परंतु तेलाचे भाव वाढलेले आहेत, किराणा मालाचे भाव वाढलेले आहेत, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही त्यांचं अनुदान वेळेत दिलं तरच ते करू शकतात आणि गोरगरिबांसाठी चालवणारी ही व्यवस्था आहे. त्यामुळे माझा प्रश्न आहे की आपण त्यांना किती दिवसात अनुदान द्याल. तसंच शिवभोजन थाळी ही आपण सुरू करण्यासाठी आपण आपल्याकडनं काय प्रयत्न करणार आहात. गॅस सिलेंडर जे आहेत, जे काही ठिकाणी मिळत नाही आहेत, तर त्यांना मिळण्यासाठी आपल्याकडे काही योजना आहे का, आपल्याकडनं काही करणार आहात का. तसंच इतर ठिकाणी राज्यात नवीन शिवभोजन केंद्र आपण सुरू करणार आहात का. तूर्त जी बंद झालेली आहेत काही ठिकाणी, मला मान्य आहे की 6 महिने अनुदान न मिळाल्यामुळे बंद झालेली आहे ते, तर त्यांना अगोदर प्राधान्य द्यावं लागेल. आणि मी कबूल केलेलं आहे की पैसे द्यायला उशीर झालेला आहे मागच्या वर्षाचे, परंतु आता ते सगळे पैसे देण्यात आलेले आहेत. आणि पुढच्या वर्षाची पण सुद्धा तरतूद, या वर्षाची सुद्धा तरतूद बजेटमध्ये सगळी करण्यात आलेली आहे. मी असं नाही म्हटलं की बा सगळ्याच ठिकाणी चुली पेटलेल्या आहे. मी सांगितलं की काही प्रमाणात विस्कळीत झाला होता, त्यावेळेला गावी काही इतर ठिकाणी चुलीवरसुद्धा शिवभोजन केंद्रांनी स्वयंपाक करून आपल्या लोकांना दिलं. हे मी खरं जे आहे ते सांगितलं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं, मी म्हटलं 42 शिवभोजन केंद्र आहे, त्याच्यापैकी आम्ही जी माहिती घेतली कालपर्यंत 41 भोजन केंद्र जे आहेत ते सुरू आहेत. सन्मान्य भगिनींनी जे आमच्या आदरणीय खापरेतांनी सांगितलेलं, जर त्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये काही चुकीचं उत्तर असेल तर मी नक्की ते तपासून पाहील. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की साधारणपणे जे असे येतील बंद झालेले, त्यांना आपण सुरू करण्यामध्ये काहीच आपल्याला हरकत येणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली गॅसची किंवा डिझेल, पेट्रोल, हा आंतरराष्ट्रीय प्रश्नामुळे निर्माण झालेला मुद्दा होता. तरीसुद्धा जे आहे आपल्या देशानं वेगवेगळ्या आणखी दुसऱ्या 27 देशांकडून डिझेल, पेट्रोल मागवून बऱ्याचशा प्रमाणावर जे आहे हे जीवनमान आपलं चालू राहील असा प्रयत्न केला. आणि मग तो हळूहळू सुधारत गेला. आणि पण एक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं की हे प्रत्येक ठिकाणी आपण किती देतो आहोत. मग पुण्यातच मी सांगतो, पुण्यामध्ये हा जो एप्रिलचा जो आहे पुरवठा कमर्शियलचा, तो जरा अर्थात कमी आहे. 6000 मेट्रिक टनच्या समोर 3300 मेट्रिक टन आहे. परंतु इतर जे आहे डोमेस्टिक, हा पूर्णपणे जो आहे हा पुरवठा सुरू आहे. आणि त्यांनी सांगितलं ठराविक काळासाठी काही बंद होती 3, पण ती सगळी सुरू झालेली आहे. त्यामुळे लेटेस्ट जी माहिती आहे ती आहे. याच्यामध्ये सिटी हे दीर्घकालीन जे काही योजना आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन
आहे त्या ठिकाणी जे आहे सगळ्यांनी अर्ज करावेत, म्हणजे त्यांना पाईपलाईनद्वारे जे आहे गॅस देण्यात येईल. आणि केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा घरगुती गॅस जो आहे याचा पुरवठा करा, नंतर जो आहे व्यावसायिक किंवा इतर जे आहेत त्यांचा पुरवठा करा. आणि त्याप्रमाणे जे आहे अध्यक्ष महोदय कारवाई होत आहे.